ही कथा सत्य घटनावर आधारित नसून पूर्ण काल्पनिक आहे. मित्र हो, आज मी माझ्या आयुष्याची कथा सांगणार आहे. मला नक्की आठवत नाही, पण साधारण वयाच्या 14व्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती आणि मनात एक ओढ दाटू लागली. स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा. ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतवू लागले. दिवसा-रात्री काहूर माजू लागले. माझं नटणं-मुरटणं आरशात पाहणे वाढू लागले. कुणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा. कुणीतरी मला साथ घालत आहे असे सारखे वाटायचे. रात्री पुन्हा कोणीतरी आडदंड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा. आता हे रात्रीचे 4-5 दिवसातून एकदा तरी व्हायचे. हे सुख मी शोधत होते. आज ते अवचित ओंजळीत मोती पडावेत, मलाही ते हवे वाटायचे. हे अनामिक सुख खरेच हाती का? माझी नजर या सुखाच्या शोधात भटकू लागली. कोण हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकली बरं? माझा शोध सुरू झाला आणि शेजारी, माझ्याच घराशेजारी संजय मला गवासला. जी स्त्री धनाच्या शोधात आपले अख्खे आयुष्य वेचते, ते सुख मला वयाच्या 14व्या वर्षी मिळाले. खरं तर मी खूप भाग्यवान. कधी मी त्यांच्या मिठीत समावेत मला कळलंच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं. मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवू लागले. संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केले. ऐन यौवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय. केवळ सुखच नाही, सुखाची बरसात केली. त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते. किती वेळ उपभोग घ्यावा, या स्वर्गीय सुखाचा किती जपावे असं सारखं वाटायचे. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते. मला ते रोज रोज हवे वाटू लागले. पण कुठे मिठाचा खडा पडला अन नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहाथ सापडलो. शेजारी राहत असलेल्या अरुण नानाने मला नि संजयला लग्न अवस्थेत पाहिले. तृप्तीचा ढेकर घेण्याआधीच भरलेला ताट पुढ्यातून कोणी काढून न्यावे नि जेवण करणारा हिरमुडसा व्हावा असे माझे झाले होते. आता आईला माहीत झालं तर? या शंकेने माझी अख्खी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारित, पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही. आता मला पुरुषाची सवयच लागली होती. कामपूर्ती हेच माझे व्यसन झाले होते. संजयच्या विरहाने मी असहाय्य झाले. मला तो कधी भेटो म्हणून मी असूस झालेले होते. मग असा संजयचा निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धुंद घेऊन एकटी जायची. तो मला कवेत घेऊन मनमुक्त बिलगायचा. शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलनाचे वेड लागले होते आणि संजयला माझे व्यसन. तो मला फार आवडायचा. त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य दिवस गेले. असंख्य येऊन गेले, पण संजयची सर कुणालाच आली नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझे गोमार्ग लुटले. पुढे आपल्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची. तो बोलवली तिथे माझी जाण्याची तयारी असायची. त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं. तो माझ्यासाठी असलेला असावा. मलाही तेच हवे होते. दिवस आनंदात जात होते. अगदी कपुरासारखे भरभरून उडून जात होते. माझी भूक वाढली. सारखं एकच चवीचा पदार्थ खाऊन वीट यावा, त्याची सिसाटी यावी तसंच संजयबद्ध वाटू लागलं. मी दुसरा चेहरा शोधू लागले. माझा कामनेनी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली. मला दुसरा संजय हवा होता. राजा येता ती मला माझ्यात दिसू लागला. मी कामातूर झाले, बेचैन झाले. खास नाही, पण मला तो हवासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेतस्थळ जणू. मनात वाटायचं राहुल आला तर काय मजा येईल. संजयने तरी यावे, पण कुणीही आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती. एक दिवस राजाने मला मिठीत घ्यायचे, पण कुणी येऊन म्हणून मी मिठी सोडली. त्याचा तो पुरुष स्पर्श मला वेडावून गेला. मग दुसऱ्या दिवशी घरात कोणीच
नसतं. राज ही संधी पाहत होता. तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले. आता डोक्यात फक्त आणि फक्त राजा येत होता. राजा माझ्या दिलावर राज करणारा तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज होती. पण संजय माझं पहिलं प्रेम. तो मला विसरू शकत नाही. तो मामाकडे आधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलला तरी बरे वाटायचे. पण भेटीत तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे, थोडे चुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे. माझी त्याच्याबरोबर कुठे पण जाण्याची तयारी असायची. पण दिवस त्याने मला एखाद्या जंगलात नेले. आयुष्याचे सोने केले होते. कसे 2 वर्ष गेले मला कळलेच नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजयनी मी एकांतात, कधी कधी ओठ्यावर, तर कधी गुरांच्या गोठ्यात, तर कधी नानांच्या मोकळ्या घरात. बस संजयनी मी, जगात कुणीच नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली, पण मोज पत्ता उलट केला. तो संजयच माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भावसुद्धा देत नाही. पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची. आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. ती मनातून घाबरून गेली. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली. पण ज्याच्यासाठी हे राखायचे असतं त्याला हे पहिले पण अनुभवायला मिळणार नाही. या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात. आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी. तिचं दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर ते त्या स्त्रीपासून नफरत करतात. कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पालखी राहते. अनंत कल्पनाने माझ्या काहून माजले, पण वासना कुणालाही कधी स्वस्थ बसू देत नाही. माझंही तसे झाले होते. मला सुख वाटते ते संजय, राहुल, राजा सारखेच माझे सुखाचे सोबती. सोबत सोडून जावे लागणार होते. ते आले की सुखाची बरसात करायची आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचे ती वेळ आली. माझं लग्न एका सर्वसाधारण दिसणाऱ्या तरुणासोबत जमले. मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता, पण सरकारी नोकरी होती एवढेच एक जमेची बाजू. ना दिसायला चांगला, ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण. मी म्हणजे सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार, तो म्हणजे नुसता बोर असे आईने ठरवले. म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमान मान तुकलवी. झालं माझं लग्न एकदाचं. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता ती आली मधुचंद्राची. तो फारच बेचैन होता. दिवे बंद झाले होते. बोलला ते जवळ आला, पण मलाही बिलकुल नवीन नव्हते. तो भावनुक झाला. मीही सुख उद्भवले होते. नवीन ते काय? कपडे उतरून गेले. मनाच्या दार उघडले. श्वासात स्वस्थ मिळून गेले. हृदयाची धडपड झाली. शरीर शांत झाले. मी विचार करू लागले, आपण हे अगोदर मिळून काय मिळवले? आज हे मिळवायचं होतं. 2 दिवसांनी मी माहेरी आले. विचारात गळून गेले. मनात वादळ तयार झाले. संजय, राहुल मागे पडले. राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले. रात्री नवऱ्याने मिठीत घेतले. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उद्भवले. मला मात्र घेता आले नाही. माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा. म्हणून जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा. त्यांच्या बाबतीत खूपच उशिरा झालं होतं. मी संजयला विसरू शकत नव्हते. राहुल तर यारच होता. राजा अवचित सापडलेला धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा. मला ते क्षण हवे होते. तो राहुल, संजय, राजा, ते अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते. नवरा फक्त नावाने पुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हकदार वेगळी माणसे होती. मी ऐकले आहे, जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छाने विवस्त्र पाहतो, आपला तो जीवनसाथी अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र पाहणारा संजय
नंतर मला ज्याने नक्षिकात व निवस्त्र पाहिले तो राहुल. हे 2 पुरुष मी कधीच विसरू शकत नाही. घरी एकटी असायची, कंटाळा यायचा, पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायच्या. नवरा दूर देशी नाही तरी त्याच्या आठवणी सारख्या त्याकडे काय होते. कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं, तू कोणासोबत जोडली गेली होतीस का? पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरुत्तर केले. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाट राहिली. मी लुटलेल्या याला मनोमन शिव्या देत होते. मला राहुलचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली, दिवस चालला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता. नवरा कामावर निघून गेला. मी बाहेर पडली. दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले. वाटत होते दिवस मावळू नये. संध्याकाळ. मी लगबगीने घरी आली. नवरा वाट पाहत असेल असे वाटले, पण दारात तेच कुलूप होते. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवरा यायचा आत. काही झालेले नाही असे केले, पण नवरा यायचा नावच नाही. मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळ झाली, पण सारे व्यर्थ. 4-5 दिवस झाले. एक पत्र आले. मला शोधू नकोस. आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिले. असो, पण तुझ्या वाईट कर्तृत्वाने शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मरणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच राहण्याचा भास झाला. कुठे जाऊ प्रश्न भयानक. मी इतका खेळ केला तेव्हा विचार केला नव्हता. घाईघाईत राहुलला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी ओतावा असं वाटलं. राजाला फोन लावला. त्याच्या सर्वच सांगितले, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नव्हतं, ती फक्त मजा होती, आणि फोन ठेवला. संजयचे लग्न झाले होते. माझ्यासमोर फक्त अंधार होता. वाटा रुजलेल्या होत्या. आईला काय सांगू, वडिलांना काय उत्तर देऊ, प्रश्न अनेक, उत्तराखाली नव्हते. क्षणभरातून साठी सुख दुःख हरवले होते. आता काय उपयोग होता. वाईट कर्म